चला आता बघा, मी इथं कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टमाटे टाकून घेतलेले बघा. एक आपण बनवूया कोळंबी बटाटा. हे बघा टमाटे टाकून घेतलेले मी तेलामध्ये. आणि इथं बघा अशी मस्त मी कोळंबी साफ करून घेतलेली स्वच्छ आणि 2-3 पाण्याने धुवून पण घेतलेली बघा. किती मस्त आपली ताजी कोळंबी आहे. आणि बघा मी इथे मस्त धुवून घेतलेली आहे. हे बघा त्याला टाकून भाजी बनवून घेऊया. आणि हे बघा आपलं टमाटे एकदम मऊ झालेले आहे तेलामध्ये. आणि बघा इथे मी बटाटा कट करून घेतलेले आहे. हे पण मी टाकून घेतलेले मस्त धुवून घेतलेले आहे. हे पण छान असं परतून घेणार आहे टमाटर आणि बटाटा. आपलं बटाटा ते छान असं फ्राय झालेलं आहे. आणि बघा इथे मी कांदा लसूण टाकलेला आहे थोडा. आणि थोडा आपला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे, काळा मसाला. आणि इथं थोडी बघा आपण हळद टाकून घेतलेली. सगळं मसाले मी घालून घेतलेले यामध्ये. आणि आता आपण सगळं मिक्स करून घेऊया. बघा सगळे मसाले मी छान असे मस्त परतून घेतलेले यामध्ये बटाट्यामध्ये. आणि यामध्ये बघा आता सगळी अशी कोळंबी पण टाकून घेऊया. बघा कोळंबी टाकल्याच्या नंतर सगळं असं परतून घेऊया आपण. टमाटर, कोळंबी आणि बटाटा आणि सगळा मसाला आपण एकदम असं परतून घेणार. बघा सगळं असं परतून घेतलेलं आहे मी. 5 मिनिट आपण असं छान परतून घेऊया. म्हणजे सगळा मसाल्याला लागेल. आपली कोळंबी छान शिजली. तुम्ही कोथिंबीर, लसूण आणि अद्रक अशी मस्त पेस्ट त्यामध्ये टाकून घेतलेली बघा. आणि पुन्हा एकदा आपण सगळं असं मिक्स करून घेऊ. बघा आपल्या कोळंबीची भाजी एकदम भारी होणार आहे बरं का, छान अशी. हे बघा सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. छान थोडं शिजून घेऊया. चला तुम्ही मस्त हे वाटण वाटलेलं आहे ना कांदा खोबरं, तर ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया बघा. हे बघा सगळं वाटण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. बघा तरी पण किती छान आलेली बघा. आणि चला तर बघा आपण सगळं असं मिक्स करून घेऊया. आणि मस्त शिजून घेऊया आता बघा. हे बघा आपली कोळंबीची भाजी एवढी भारी आहे ना झालेली आहे ना बघा. उकळी पण नाही फुटलेली, मस्त बघा काही तरी आलेली आपल्या भाजीला. बघा किती छान अशी उकळी फुटलेली आपल्या भाजीला. मस्त आपण शिजून देऊ आता. हे मस्त छान शिजलं ना खूप छान कलर येईल. हे बघा
आणि शिजल्याच्या नंतर एकदम मस्त असं छान कलर येईल बघा. आपली तरी पण आहे आता उकळी फुटली ना, त्यामुळे इकडे तरी हे बघा, हे बघा किती छान अशी मस्त तरी आहे बघा. हे बघा किती छान अशी मस्त तरी आहे आपल्या भाजीला. हे बघा बघा मीठ टाकायचं आपलं राहून गेलं होतं, थोडंसं वरून असं मीठ टाकूया आपण. हे बघा हे बघा किती छान अशी तरी आहे. हे बघा आणि हे बघा आता किती मस्त झालेली आपली भाजी. बघा बटाटा पण शिजलेला आहे, कोळंबी पण छान अशी मस्त शिजलेली आहे आपली. बघा आता मी गॅस असा कमी केलेला आहे थोडा. आणि आपली बघा कोळंबीची भाजी एकदम मस्त अशी झालेली हॉटेलसारखी. हे बघा किती छान झालेली आहे. हे बघा आपण जास्त बनवलेली नाही बरं का, थोडीच बनवलेली आपण 2 माणसांसाठी, पण एकदम मस्त अशी झालेली बघा आपली कोळंबीची भाजी. बघा तरी पण किती छान अशी आलेली मस्त. त्याला कशी वाटली आपली कोळंबीची भाजी नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि वरून अशी मी बघा थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली, म्हणजे कोथिंबीरनं पण मस्त अजून चव येते थोडे. हे बघा वरून कोथिंबीर टाकले ना, एकदम मस्त असा कोथिंबीरचा वास होते बघा. हे बघा किती छान अशी मस्त आपली कोळंबीची भाजी पण झालेली आहे. चला आता मी ना गॅस बंद करून घेते आणि झाकण ठेवून घेते. आणि बघा किती भारी आपली झालेली भाजी. चला आता मी झाकण ठेवून घेते बघा आणि बंद करते गॅस.